अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत. परवा आहे गुरुपुष्यामृत, म्हणजेच 18 जून रोजी गुरुवार आहे आणि या दिवशी आहे गुरुपुष्यामृत योग. हा जो योग आहे तो सकाळी 6:04 सुरू होऊन 11:32 राहणार आहे. या वेळेमध्ये तुम्हाला फक्त या ठिकाणी जाऊन स्पर्श करायचा आहे आणि तुमची जी मनातील कठीण इच्छा असेल ती बोलून दाखवायची आहे, व्यक्त करायची आहे, की ज्यामुळे तुमचं नशीबसुद्धा बदलू शकतं. हा जो योग आहे तो सर्वसिद्धी योग आहे. प्रत्येक कार्यामध्ये यश देणारा योग आहे. धन, पैसा, वैभव आकर्षित करणारा हा योग आहे. त्यामुळे तुम्ही हा योग अजिबात चुकवू नका. हे जे आपण म्हणतो ना, नशीब कसं कलाटणी घेतं किंवा कसं पलटी घेतं, हे याचं उत्तम उदाहरण आणि उत्तम अनुभव तुम्हाला हा उपाय केल्यानंतर येऊ शकतो. तुम्हाला सर्व प्रकारची सुख आणि समृद्धी लाभायला सुरुवात होऊ शकते. त्याच्यामुळे हा जो योग आहे, हा जो शुभ दिवस आहे, हा जो शुभ मुहूर्त आहे, जसं की 6:04 पासून 11:32 तर तो अजिबात चुकवू नका. आणि नक्कीच आपलं नशीब हे बदलण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचं आहे. प्रत्येक कार्यामध्ये यश मिळावं, घरात एखादं शुभ कार्य व्हावं, जसं की मुलाचं लग्न असो किंवा तुम्हाला एखाद्या परीक्षेमध्ये व्यवस्थित तुम्हाला जसं पाहिजे आहे त्या पद्धतीने जर यश हवं असेल, तुमच्या पतीचं एखादं काम जर अडकलेलं असेल तर ते काम पूर्ण व्हावं असं जर वाटत असेल, कोणतीही तुमची कठीण इच्छा असो, ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करणं गरजेचं आहे. तर याच्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे, साहित्य हे अगोदर जाणून घ्या. आपण ज्या पद्धतीने देवाला ताट सजवतो, म्हणजे ताट घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये एक दिवा किंवा निरांजन किंवा पंथी, जर तुम्ही कणकेचा दिवा घेतला तर अतिशय उत्तम. त्याच्यामध्ये 2 कापसाच्या वाती एकत्र करून एक वात करायची आहे. त्या वातीला हळदी कुंकू लावायचं. त्या दिव्यामध्ये तुम्हाला तूप किंवा तिळाचं तेल देखील घालायचं आहे. नंतर तुम्हाला चौफुला घ्यायचा आहे, जसं की हळदी कुंकू, अष्टगंध, गुलाल हे घ्यायचं आहे. त्याच्यानंतर अखंड तांदूळ घ्यायचे आहेत, थोडीशी फुलं घ्यायची आहेत, धूप किंवा अगरबत्ती जे काही तुम्ही वापरत असाल ते घ्यायचं आहे, थोडासा कापूर घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर गूळ आणि फुटाणे हे घ्यायचं आहे. एक तांब्या भरून जल घ्यायचा आहे. तर हा जो उपाय आहे तो तुम्ही देवपूजा झाल्यानंतर मग करायचा आहे. गुरुवारी गुरुपुष्यामृत योग असल्यामुळे प्रयत्न करा की लवकर उठण्याचा. सकाळी 5:30च्या अगोदर तुमची आंघोळ ही झालीच पाहिजे आणि तुम्हाला जायचं आहे नंतर औदुंबर वृक्षाच्या जवळ. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या झाडाच्या मुळीला तुम्हाला पाणी घालायचं आहे, जल अर्पण करायचं आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जो जप आहे तो सातत्याने करत राहायचा आहे. पाणी अर्पण केल्यानंतर तिथं हळदी कुंकू, अक्षदा, धूप, दीप व्यवस्थित आपल्याला तिथं पूजा करायची आहे. निरांजन लावून घ्यायचं आहे. थोडासा कापूर प्रज्वलित करायचा आहे. हे झाल्यानंतर तुमचा जो उजवा हात आहे तो उजवा हात तुम्हाला या झाडाच्या मुळीला स्पर्श करायचा आहे. तुमच्या मनात जी कोणती इच्छा असेल, कितीही कठीणातील कठीण इच्छा असो, जसं की तुमच्या घरात पैसा यावा, जे काही तुम्ही काम करत आहात त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळावं, तुमच्या पतीची भरभरून प्रगती व्हावी, तुमच्या मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती व्हावी, जी कोणती इच्छा असेल ती तुम्हाला या ठिकाणी व्यक्त करायची आहे. तुमच्या घराची जरी इच्छा असेल तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी व्यक्त करू शकता. तर हे बोलून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, या झाडाला 11, 21, 51 किंवा 108 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रत्येक प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर तुम्हाला इच्छा बोलायची आहे. जसं की पहिली प्रदक्षिणा तुम्ही सुरू करणार असाल तर पहिल्यांदा तुम्हाला या झाडाला स्पर्श करायचा आहे उजव्या हाताने. तुमच्या मनातील इच्छा जी आहे ती बोलून दाखवायचं आहे. असं समजायचं आहे की साक्षात समोर तुमच्या दत्त महाराज, स्वामी महाराज आहेत आणि तुम्ही जी इच्छा आहे ती तुम्ही त्यांना सांगत आहात. अशा पद्धतीने तुम्हाला ती इच्छा व्यक्त करायची आहे, बोलायची आहे. आता इच्छा बोलून झाल्यानंतर हात पुन्हा काढून घ्यायचा आहे झाडाचा आणि एक प्रदक्षिणा घालायची आहे. एक प्रदक्षिणा घालत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जो जप आहे तो करायचा आहे. एक प्रदक्षिणा पूर्ण झाली की पुन्हा एकदा तुम्हाला या झाडाला हात लावायचा आहे. पुन्हा एकदा तुम्हाला अशाच पद्धतीने तुमची जी इच्छा आहे ती व्यक्त करायची आहे.
परत तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि पुन्हा दुसरी प्रदक्षिणा घालायची आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही 11 प्रदक्षिणा घालणार असाल तर 11 वेळेस तुमची इच्छा हात लावून झाडाला स्पर्श करून बोलायची आहे. जर तुम्ही 21 वेळा घालणार असाल प्रदक्षिणा तर 21 वेळा इच्छा बोलायची. 51 प्रदक्षिणा घालणार असाल तर 51, 108 प्रदक्षिणा घालणार असाल तर 108 वेळेस तुम्हाला अशाच पद्धतीने तुमची इच्छा ही बोलून दाखवायची आहे. हे सगळं झाल्यानंतर तिथून घरी येताना पुन्हा काय करायचं आहे, ज्या पद्धतीने आपण स्वामी महाराजांना मुजरा करतो त्या पद्धतीने तुम्हाला या वृक्षाजवळ, औदुंबर वृक्षाजवळ म्हणजेच उंबराच्या वृक्षाजवळ तुम्हाला मुजरा करायचा आहे. आणि त्याच्यानंतर त्या झाडाच्या खालची मुळीच्या जवळची माती तुम्हाला थोडीशी उचलून घरी घेऊन यायचं आहे. ही माती घरी घेऊन आल्यानंतर ही माती वाटीमध्ये ठेवायची. त्या मातीची व्यवस्थित धूपदीप करून तुम्हाला व्यवस्थित पूजा करायची आहे. एक गोष्ट सांगायची राहिली, ज्यावेळी तुमची पूर्णपणे प्रदक्षिणा घालून होतील त्यावेळी तुम्हाला जे तुम्ही गुळ आणि फुटाणे नेलेले आहेत त्याचा नैवेद्य देखील दाखवायचा आहे आणि ते गुळ आणि फुटाणे तिथेच सोडून यायचं आहे, घरी घेऊन यायचं नाही. आता जी माती तुम्ही घरी आणलेली आहे तिची व्यवस्थित पूजा करायची. पूजा करून झाल्यानंतर दिवसभर ती माती त्याच पद्धतीने तुमच्या देवघरामध्येच ठेवायची. संध्याकाळच्या वेळेस म्हणजे 6च्या नंतर तुम्हाला एक पिवळं वस्त्र घ्यायचं आहे, छोटंसं घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ही माती ठेवायची आहे. जुनं वस्त्र नसावं, वस्त्र हे नवीन असावं आणि त्याच्यामध्ये ही माती ठेवायची. 3 गाठी मारायच्या आणि ही जी पुरचुंडी आहे ती तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता किंवा तिजोरीमध्ये ठेवू शकता. आणि प्रत्येक गुरुवारी हे जे गाठोडा आहे, ही जी पुरचुंडी आहे ती बाहेर काढायची, धूपदीप ओवाळायचा आणि पुन्हा आहे असं तुम्ही ज्या ठिकाणी ठेवलेलं आहे त्या ठिकाणी ठेवून द्यायचं आहे. जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत ती पुरचुंडी तुमच्याजवळच राहिली पाहिजे. ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल त्या दिवशी ती जी पुरचुंडी आहे ती त्याच झाडाखाली नेऊन ठेवायची ज्या झाडाची तुम्ही माती आणलेली असेल. आता हा उपाय केल्यानंतर आपली इच्छा किती दिवसांनी पूर्ण होते? जर तुमची इच्छा ही जलद पूर्ण होणारी असेल तर 1 ते 2 गुरुवारामध्येच पूर्ण होते. मात्र जर तुम्हाला घराची इच्छा असेल तर घर काय 1 आणि 2 दिवसात पूर्ण होत नाही, त्याला काहीतरी प्रोसेस असते. तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 21 गुरुवार लागू शकतात. तुमच्यावरती जर खूप सारं कर्ज असेल तर ते सुद्धा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला 21 गुरुवार लागू शकतात. मुलीचं जर लग्न असेल तर अशा वेळी तुम्हाला 7 गुरुवारांच्या मध्ये फरक हा जाणवून येतो. तर नक्कीच हा उपाय करा. आलेला अनुभव माझ्याशी शेअर करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ पाहत असताना जर एखादा प्रश्न पडला तर तो प्रश्न नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी त्या प्रश्नाचं देखील तुमच्या उत्तर देईल. आणि व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल तर नक्की आपलं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा. पूनम ब्लॉग आणि रेमेडीज हे हक्काचं आपलं मराठी चॅनल आहे ते सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, की ज्यामुळे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. झालेली सर्व सेवा ही स्वामींच्या चरणी रुजू करून आजची माहिती मी इथेच थांबवते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.